we have learnt phonics part 1. In that we have learnt word formation based on phonics. Now we are going to learn sentence formation based on phonics part 1. मित्रांनो, आपण phonics part 1 शिकलो आहोत आणि त्यामध्ये शब्द phonicsच्या आधारे कसा तयार करावा हे शिकलेलो आहोत. आता आपण शिकणार आहोत की वाक्य कशी तयार करावी, सेंटेन्स कशी बनवावी. Friends, let us learn how to frame sentences in English and Marathi language. मित्रांनो, आता आपण वाक्य कशी तयार करावी हे शिकणार आहोत. फर्स्ट सेंटेन्स इज गिवन, ए कॅट ऑन अ हॅट, म्हणजे एका टोपीवर एक मांजर. आता एक कॅट, ए हा वर्ड आपण कशासाठी वापरत असतो तर वन साठी वापरत असतो. एक कॅट म्हणजे एक मांजर आणि ए हॅट मीन्स एक टोपी, म्हणजेच एका टोपीवर एक मांजर. पुढील वाक्य आहे ए रॅट ऑन अ मॅट, म्हणजे एका चटईवर एक उंदीर. एक चटई आपल्याला दिसते आहे आणि त्यावरती काय बसलेले आहे तर मांजर बसलेले आहे आणि आपण बोलू शकतो की ए रॅट ऑन अ मॅट. पुढील वाक्य आपण बघणार आहोत, ए मॅट ऑन अ कॅट, म्हणजे एक मांजरीवर एक चटई. आपण बघू शकतो की एक मांजर आहे आणि त्या मांजरीवरती चटई आहे, म्हणजेच आपण बोलू शकतो की ए मॅट ऑन अ कॅट. पुढील वाक्य ए हॅट ऑन अ बॅट, म्हणजेच एक वटवाघूळवर एक टोपी. वटवाघूळ स्कायमध्ये म्हणजेच आकाशामध्ये उडते आहे आणि त्या वटवाघळावरती काय आहे तर टोपी आहे आणि आपण हे वाक्य अशा प्रकारे बोलू शकतो की ए हॅट ऑन अ बॅट. पुढील वाक्य अ नेट ऑन अ वेट पेट, म्हणजेच एक ओल्या पाळीव प्राण्यावर एक जाळे. आता हा जो प्राणी आहे कसा आहे वेट मीन्स ओले आणि त्या ओल्या पाळीव प्राण्यावरती काय आहे जाळे आहे, मीन्स अ नेट ऑन अ वेट पेट. पुढील वाक्य अ वेट, म्हणजे एक ओले पशुवैद्य. आता वेट म्हणजे काय तर पशुवैद्य आणि म्हणजेच ॲनिमल्सचे डॉक्टर असतात त्याला आपण काय बोलतो वेट. आणि त्यासाठी वाक्य दिलेले आहे अ वेट म्हणजे एक ओले पशुवैद्य. अ जेट इन अ वेट नेट, म्हणजेच एक ओल्या जाळ्यात एक विमान. आपण बघू शकतो की एक मुलगा आहे, त्याच्या हातामध्ये जाळे आहे आणि त्या जाळ्यात काय अडकलेले आहे तर विमान अडकलेले आहे आणि आपण विमानाला काय बोलत असतो तर जेट किंवा एरोप्लेन किंवा प्लेन अशा प्रकारे. म्हणजेच आपण हे वाक्य अशा प्रकारे बोलू शकतो अ जेट इन अ वेट नेट, म्हणजेच एक ओल्या जाळ्यात एक विमान. पुढील वाक्य अ पेट ऑन अ वेट, म्हणजेच एक पशुवैद्यवर एक पाळीव प्राणी. नंतर अ किट इन अ पीट, म्हणजेच एक खड्ड्यात साधन सामग्री. आता आपण बघत आहोत की तिथे काय दिलेलं आहे तर एक खड्डा आहे आणि खड्ड्यासाठी शब्द असतो पीठ. आता खड्ड्यामध्ये काय आहे तर एक किट आहे आणि किटसाठी आपण शब्द वापरतो साधन सामग्री, म्हणजेच अ किट इन अ पीट, म्हणजेच एक खड्ड्यात साधन सामग्रीची पेटी किंवा साधन सामग्री. नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, सिट इन धिस पीट, म्हणजे या खड्ड्यात बसा. आता आपल्याला जर कोणाला सांगायचं असेल तर आपण कसं बोलतो सिट ऑन द चेअर, बट इथे काय आहे सेंटेन्स सिट इन धिस पीट, म्हणजे या खड्ड्यात बसा. नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, हिट ऑन अ किट, म्हणजे साधन सामग्रीवर मारा. आता आपण मारण्यासाठी काय बोलतो की हिट, त्यानंतर आपण दुसरा पण शब्द बोलत असतो, तो शब्द असतो बीट, परंतु इथे काय वापरलेला आहे तर हिट मीन्स हिट ऑन अ किट. अशा प्रकारे ते वाक्य होतं आपण अभ्यासलेलं. नाउ लेट अस सी फ्रेंड्स, सीट ऑन अ किट म्हणजे काय एक सामग्रीच्या पेटीवर बसा. आता आपण बघत आहोत की एक पेटी आहे आणि ती कशाची आहे साधन सामग्रीची आहे आणि आपण त्याला काय बोलत असतो किट आणि बसण्यासाठी आपण बोलत असतो सीट. म्हणजेच आपण या प्रकारे बोलू शकतो की सीट ऑन अ किट, म्हणजेच एक सामग्रीच्या पेटीवर बसा. नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, अ डॉट ऑन अ पॉट, म्हणजे
एक भांड्यावर एक ठिपका। आता आपण बघू शकतो इथे आपल्याला काय दिसत आहे चित्रामध्ये, एक भांड आहे, एक मुलगी दिसते आहे आणि त्या भांड्यावरती काय आहे तर एक ठिपका आहे आणि त्या ठिपक्याला आपण काय बोलत असतो इंग्लिशमध्ये डॉट। आणि कशावरती आहे तो तर त्या भांड्यावरती आहे, म्हणजेच भांड्याला आपण काय बोलतो पॉट। अशा प्रकारे आपण बोलू शकतो की अ डॉट ऑन अ पॉट म्हणजेच एक भांड्यावर एक ठिपका। नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, अ पॉट इन अ कॉट म्हणजे एक खाटेतील एक भांडे। आता आपण बघू शकतो की एक खाट आहे म्हणजे कॉट आहे किंवा पलंग पण बोलत असतो आपण, आणि त्या कॉटमध्ये किंवा पलंगमध्ये काय आहे तर एक भांडे आहे, म्हणजेच आपण वाक्य बोलतो अ पॉट इन अ कॉट, एक खाटेतील एक भांडे। नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, अ हॉट पॉट म्हणजे एक गरम भांडे। आता आपल्याला कशावरून कळतं की ते भांडे गरम आहे, ते जे भांड आहे त्या मुलीने पकडलेलं तर त्याच्यातून वाफ आपल्याला निघताना दिसत आहे, म्हणून आपण बोलू शकतो अ हॉट पॉट म्हणजे एक गरम भांडे। अ डॉट ऑन अ हॉट पॉट म्हणजे एक गरम भांड्यावर एक ठिपका। अ नट इन अ रट, एक चाकोरीमध्ये एक शेंग। आपण बघू शकतो की तिथे एक मुलगी आहे आणि ती सायकल चालवत आहे आणि त्या चाकोरीमध्ये काय पडलेलं दिसतं आहे तर एक नट पडलेली दिसत आहे, म्हणजे आपण वाक्य बोलू शकतो की अ नट इन अ रट म्हणजे एक चाकोरीमध्ये एक शेंग। नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, अ नट इन अ हट म्हणजेच एक झोपडीत एक शेंग। आता आपल्याला चित्रात दिसत आहे की एक मुलगी आहे आणि तिच्या हातात शेंग दिसत आहे आणि ती कुठे आहे तर झोपडीमध्ये आहे। आता झोपडीसाठी काय शब्द आहे तर हट, हट मीन्स झोपडी, मीन्स वी कॅन से इन दिस वे अ नट इन अ हट म्हणजे एक झोपडीत एक शेंग। नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, अ कट नट म्हणजे एक कापलेली शेंग। त्या मुलाच्या हातात आपल्याला काय दिसतं आहे तर चाकू आणि त्याने ते शेंग कापलेले आहे आणि आपण बोलू शकतो की अ कट नट मीन्स एक कापलेली शेंग। अ कट नट इन अ हट म्हणजेच काय एका झोपडीत कापलेली शेंग। आता हे सेंटेन्स आपल्याला वाचण्यासाठी खूप मोठं वाटत आहे, पण आपण जर पुढील वाक्य लक्ष देऊन ऐकली असतील तर आपल्याला अशा प्रकारची मोठी वाक्य देखील बनवता येणार आहेत। अ कट नट इन अ हट म्हणजे काय एका झोपडीत कापलेली शेंग। नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, अ हॅट ऑन अ पेट म्हणजे एक पाळीव प्राण्यावर टोपी। आता पाळीव प्राणी म्हणजे काय पेट ॲनिमल आणि त्या ॲनिमलवरती काय दिसत आहे तर एक टोपी दिसत आहे। पुढील वाक्य आपण बघणार आहोत, अ हट इन अ पीट एक खड्ड्यातील झोपडी। आता आपण मागील सेंटेन्समध्ये बघितलं आहे की झोपडीसाठी आपण काय वापरतो तर हट, आणि ती हट म्हणजे काय झोपडी कशात आहे तर खड्ड्यात आहे आणि आपण वाक्य बोलू शकतो की अ हट इन अ पीट म्हणजेच एक खड्ड्यातील झोपडी। नाउ लेट अस सी नेक्स्ट, अ कॅट सॅट ऑन अ जेट म्हणजे एक मांजर एक विमानावर बसली। आपण बघू शकतो की विमानावरती काय बसलेली आहे तर मांजर, अँड मांजर मीन्स कॅट। नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, अ वेट इन अ हट म्हणजे एका झोपडीत एक पशुवैद्य। अ जेट इन द वेट एक पशुवैद्यकात एक विमान म्हणजे आपण बघू शकतो एक डॉक्टर आहे, पशुवैद्य आहे आणि त्या डॉक्टरच्या आजूबाजूला विमान फिरत आहे, म्हणजेच आपण बोलू शकतो अ जेट इन द वेट म्हणजे एक पशुवैद्यकात एक विमान। नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, अ वेट कॅट ऑन अ मॅट म्हणजे एक चटईवर एक ओले मांजर। आता आपण बघू शकतो की मांजर कुठे आहे चटईवरती आहे आणि ते मांजर कसे आहे तर ओले आहे आणि आपण ओल्यासाठी कोणता शब्द वापरत असतो वेट, वेट मीन्स ओले। अशा प्रकारे वाक्य आपण बोलू शकतो की अ वेट कॅट ऑन अ मॅट म्हणजे एक चटईवर एक ओले मांजर। नाउ लेट अस सी फ्रेंड्स नेक्स्ट सेंटेन्स, अ बॅट इन अ कॉट म्हणजे एका पलंगात एक बॅट। बॅट कुठे दिसत आहे आपल्याला पलंगात दिसत आहे
आणि म्हणून आपण बोलू शकतो की अ बॅट इन अ कॉट म्हणजे एक पलंगात एक बॅट. अ रॅट इन अ पॉट एक भांड्यात एक उंदीर. उंदीर कुठे आहे तर भांड्यात आहे, म्हणून आपल्याला वाक्य बोलता येते की अ रॅट इन अ पॉट एक भांड्यात एक उंदीर. नेक्स्ट सेंटेन्स अ फॅट रॅट इन अ पीट एक खड्ड्यात एक लठ्ठ उंदीर. आता आपण बघू शकतो की उंदीर कसा आहे फॅट आहे. फॅट म्हणजे काय तर जाड आणि तो कुठे आहे तर खड्ड्यात आहे. मग आपण काय बोलू शकतो कसं वाक्य तयार करू शकतो की अ फॅट रॅट इन अ पीट म्हणजेच एक खड्ड्यात एक लठ्ठ उंदीर. नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स अ बॅट बाईट अ कॅट म्हणजे एक वटवाघूळ मांजरेला चावते. आता काय चावत आहे तर वटवाघूळ चावत आहे आणि वटवाघूळसाठी आपण काय शब्द बोलत असतो तर बॅट आणि बॅट कोणाला चावत आहे तर आपण बघू शकतो कॅटला चावत आहे. म्हणून आपण वाक्य तयार करतो की अ बॅट बाईट अ कॅट म्हणजेच एक वटवाघूळ मांजरेला चावते. पुढील सेंटेन्स बघणार आहोत अ कॅट बाईट अ वेट नेट एक मांजर एक ओले जाळे चावते. नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स अ नट ऑन अ वेट हॅट एक ओल्या टोपीवर एक शेंग. अ जेट इन अ पीट एक खड्ड्यात एक विमान. आपण मागील वाक्यामध्ये मागील सेंटेन्समध्ये बघितलेला आहे की विमानासाठी काय शब्द आहे तर जेट आणि जेट कुठे दिसत आहे तर पीठमध्ये म्हणजेच खड्ड्यामध्ये. म्हणजेच आपण वाक्य बोलू शकतो अशा प्रकारे की अ जेट इन अ पीट म्हणजे एक खड्ड्यात एक विमान. अ वेट मेट अ बॅट म्हणजे एक पशुवैद्य एका वटवाघूळला भेटली. पुढील वाक्य आहे नेक्स्ट सेंटेन्स अ वेट सॅट ऑन अ नेट म्हणजे एक पशुवैद्य एका जाळीवर बसली. आता आपण बसण्यासाठी काय वापरत असतो तर सॅट आणि पशुवैद्यासाठी आपण वापरत असतो वेट आणि ती कुठे बसली आहे तर ती जाळीवरती बसली आहे. जाळी म्हणजे काय नेट आणि आपण वाक्य तयार करू शकतो की अ वेट सॅट ऑन अ नेट म्हणजे एक पशुवैद्य एका जाळीवर बसली. इन दिस वे स्टुडंट्स वी हॅव लर्न टुडेज टॉपिक सेंटेन्स फॉर्मेशन बेस्ड ऑन फोनिक्स पार्ट 1. मित्रांनो मला अशी अपेक्षा आहे की आजचा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल आणि तुम्ही अशा प्रकारची खूप सारी सेंटेन्सेस खूप सारी वाक्य स्वतःहून चांगल्या प्रकारे तयार करू शकतात. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.